नमस्कार मंडळी, माझं नाव वैशाली सिद्धार्थ रोकडे आहे। तर मी माझ्या चॅनलवर आज तुमचं स्वागत करत आहे। तर तुम्हाला आजचं थंबनेल बघून कळलंच असेल की माझा व्हिडिओ कशाबद्दल आहे। तर आपला व्हिडिओ आजचा आहे की मी 1 वर्षाच्या आत चॅनल कसं मॉनिटाईज केलं। तर मी आधी तुम्हाला माझी माहिती देते। मी वैशाली सिद्धार्थ रोकडे, कारण आधी माझं 3 वर्षापूर्वी मी चॅनल खोललं होतं। त्याच्यात माझे 500च्या वर सबस्क्रायबर होते आणि 3000 जवळ वॉच टाइम होता। पण काही कारणानिमित्त मी ते चॅनल बंद केलं होतं। 3 वर्ष माझं चॅनल बंद होतं आणि परत मी मागच्या वर्षापासून नवीन सुरुवात केली आहे। तर मी माझ्या चॅनलमध्ये मॉनिटाईज करायसाठी काय काय केलं आहे, तर मी शॉर्ट्स व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ आणि लाईव्ह हे सतत घेत राहायचे। पण मला खूप अडचणी आल्या त्याच्यात। तर माझे व्ह्यूज खूप कधी कधी डाऊन गेलेले, अतिशय डाऊन होते। कधी कधी तर 0 व्ह्यूज असायचे। वॉच टाइम पण माझा यूट्यूबच्या याच्यातून माग 1000-1500 वॉच टाइम पण काय झालं ते लक्षात येत नाहीये मला आता, पण कमी झाला होता। त्याच्यामुळे तर मी खूप निराशी झाले होते। कधी कधी असं वाटलं की चला मी चॅनल बंद करून टाकते। आणि माझ्याकडे मी जेव्हा सुरू केलं तेव्हा माझ्याकडे काही एवढा महागडा फोन पण नव्हता, आताही नाहीये। आता पण नॉर्मल मध्येच आहे माझा, 15-20 हजारापर्यंतच आहे माझा फोन आत्ताचाही। मी त्याच्यावर पण आता खूप छान व्हिडिओ बनवते, शॉर्ट्सही बनवते, लाईव्ह पण घेते। तर त्याच्यामुळे मी कसं माझ्या काही टिप्स तुम्हाला, जे आपले नवीन यूट्यूबर आहेत ना त्यांच्यासाठी काही टिप्स म्हणजे मला ज्या स्वतःला अनुभवले ते मी त्यांना सांगते आज, कारण की मला खूप अनुभव भेटला या वर्षाच्या आत की मी कसं माझं चॅनल मॉनिटाईज करायचं आहे। तर मी थोडक्यात आपल्या नवीन यूट्यूबरसाठी माहिती देते। नवीन क्रायटेरियासाठी ते 1000 सबस्क्रायबर आणि 4000चा वॉच टाइम, तर हे आपल्या सगळ्या यूट्यूबरला माहितीच आहे। पण मी त्यांच्यासाठी आता थोडक्यात माहिती देणार आहे। तर तुम्ही सगळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर आपल्याला लॉंग व्हिडिओ हे गरजेचंच आहे वॉच टाइमसाठी। तुम्हाला जसे व्हिडिओ आवडतील तसे तुम्ही बनवा, असे फिरायचे बनवा, कुणी जेवणाचे बनवते ते जेवणाचे बनवा, कसलेही व्हिडिओ बनवा। पण सुरुवातीला 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ बनवा, म्हणजे बघणाऱ्याला पण असा कंटाळा नाही आला पाहिजे। आणि मुळात तुमचं थंबनेल, डिस्क्रिप्शन आणि टॅग व्यवस्थित लावा, म्हणजे त्याच्याने तुम्हाला व्ह्यूज येतील। कधी कधी व्ह्यू डाऊन पण होतात, त्याच्याने तुम्ही निराश होऊ नका। शॉर्ट्स व्हिडिओ बनवा, दिवसातून 3 शॉर्ट्स व्हिडिओ किंवा 2 शॉर्ट्स व्हिडिओ नेहमी टाकत राहा। त्याच्याने वॉच टाइम नाही वाढत, पण तुम्हाला सबस्क्राईब भेटायला मदत मिळते। त्याच्याने तुम्ही जे तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ आवडतील तसे तुम्ही डान्सवर करा, कॉमेडीवर करा, किंवा इतर जेवणाचे छोटे छोटे रेसिपी असतील त्याच्यावर टाका। पण लॉंग व्हिडिओ नक्कीच बनवा। शॉर्ट्सने तुम्हाला सबस्क्रायबर मिळतील आणि लॉंगने तुम्हाला वॉच टाइम कव्हर करण्याला मिळत। लाईव्ह ही पण घ्या, मी लाईव्ह पण घेते, शॉर्ट्स व्हिडिओ पण बनवते आणि लॉंग व्हिडिओ पण बनवते। मी सुरुवातीला काय करायचे, हप्त्यातून 2 हप्त्यातून असं म्हणजे व्हिडिओ टाकायचे मी लॉंग व्हिडिओ, आणि शॉर्ट्स व्हिडिओ मी डेली टाकायचे। लाईव्ह पण माझी डेली राहायची, पण मी दिवसातून एकच टाइम लाईव्ह घ्यायची, ती पण 2 घंटे। त्याच्यावर मी जास्त लाईव्ह घेतली नाही। त्याच्याने काय होतं, तुमचं चॅनल फक्त लाईव्हवर आणि शॉर्ट्स व्हिडिओवर डिपेंडंट राहतं। तुम्ही लॉंग व्हिडिओ जर टाकले नाही तर नंतर तुम्हाला मॉनिटाईज झाल्याच्या नंतर त्यांनी खूप त्रास होतो, कारण की तुमचं पूर्ण लाईव्हवर राहतं। मग ते चॅनल मॉनिटाईज झाल्याच्या नंतर तुम्हाला डॉलर्स कसे कमवायचे त्याच्यावर इफेक्ट पडणार, कारण की जास्त लाईव्ह घ्यायची गरज नाही। दिवसातून एक वेळेस टाइम ठरवायचा आपला, हा टाइम आहे, ह्या टाइमाला आपण लाईव्ह घ्यायची। किती वेळासाठी घ्यायची किती नाही हे तुम्ही तुमच्या अंदाजाने ठरवा। आणि प्लस म्हणजे कुठलाही मोबाईल असू द्या, तुम्ही सतत कॅमेरा पुसत जा, कारण की त्याच्याने चॅनलला असं एकदम इफेक्ट पडतो। कारण की कधी डल दिसतात, कधी व्ह्यूज म्हणजे एकदम लाईट काळे चेहरे असे, इकडून लाईट असली इकडून लाईट असली ना, तसं नका घेऊ। समोर लाईट पाहिजे आपल्याला, आपल्या मागची लाईट नाही पाहिजे, कारण की त्याच्याने एकदम चेहरा असा काळपट दिसतो। त्याच्याने ना व्हिडिओ छान, मी सुरुवातीला माझे तुम्ही व्हिडिओ बघितले ना तसेच आहेत, पण आता माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप बदल झाला आहे, कारण की मी बघितलं, माहिती घेत राहिले। त्याच्याने माझे एकदम आता व्हिडिओ एकदम तुम्ही स्वतः बघा, शॉर्ट्स व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ खूप छान आहेत आता। तर त्याच्यामुळे ना आपल्याला पण मी थोडीशी माहिती देते, त्यात तुम्हालाही काम येते। ना आपले नवीन यूट्यूबर काय करतात, अरे नाही माझं होतच नाहीये मॉनिटाईज, मग ते काय करतात, दिवस न रात्र लाईव्ह घेतात, दिवस रात्र 3-3, 4-4, 5-5 तास लाईव्ह घेतात। तसं करू नका। लाईव्हच्या आधी तुम्ही 3-3, 4 तास लाईव्ह घेण्यापेक्षा 10 मिनिटं, 5 मिनिटं तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवा। बाहेर फिरायचा बनवा, जेवणाचाही बनवा, जे तुम्हाला रेसिपी आवडत असतील
घरातील जेवताना घरातल्या आपल्या मुलांसोबत आपण किती वेळ घालतो, मिस्टरांसंग, घरच्या फॅमिलीसोबत, बाहेर फिरताना वगैरे सगळं, जिथं तुम्हाला 5 ते 10 मिनिटं फक्त वेळ द्यायचा आहे. फक्त कॅमेरा व्यवस्थित पकडा, शूट करा आणि ब्लॉग बनवा, त्याला व्यवस्थित थंबनेल लावा, डिस्क्रिप्शन टाका आणि टॅग टाका, व्यवस्थित टाका, म्हणजे तुमचे व्ह्यूज चांगले होतील. तुम्हाला लॉंग व्हिडिओनी वॉच टाइम मिळेल आणि तुमचं मॉनिटाईज झाल्याच्या नंतर तुम्हाला डॉलरला मदत होईल. त्याला ॲडव्हर्टाईज येईल आपल्याला आणि ॲडव्हर्टाईजचे पैसे भेटतात आणि व्ह्यूजचे पण पैसे भेटतात. आपण लाईव्हवर संबंधित राहू नका. हां, आता ज्यांना लाईव्हला जास्त व्ह्यूज असतील, ज्यांना कमी असतील, त्यांच्यासाठी पण लाईव्हचं सांगते. लाईव्हला पण तुम्ही टॅग करत राहा, तुम्ही थंबनेल लावा आणि मस्त डिस्क्रिप्शन टाका. त्याच्याने पण तुम्हाला खूप छान माहिती, व्ह्यूज भेटेल आणि चांगले हे होतील, तुमचे वॉच टाइम पण वाढेल. पण दिवसातून तुम्ही एकच टाइम लाईव्ह घ्या आणि तुम्ही टाइम ठरवा की ह्या टायमाला माझी लाईव्ह घ्यायची. आणि बरेचसे मी यूट्यूबवरचं काय बघते आता, दुसऱ्यांच्या लाईव्हवर जातात आणि काय बोलतात, ताई मी तुम्हाला सबस्क्राईब केलं, तुम्ही पण मला सबस्क्राईब करा. नको, असं नका करू. आपल्याला ज्यांचं चॅनल नाही आहे ना, त्यांचा सपोर्ट घ्यायचा, कारण की त्यांचा खूप सपोर्ट आणि त्यांचा सपोर्ट हा मनापासून असतो. कारण की त्यांचं कसं, त्यांचं चॅनल नसतं, काही नसतं, म्हणून त्यांना तो प्रश्न नसतो, बाबा तुम्ही आम्हाला रिटर्न करा. मी स्वतःला दुसऱ्यांना सपोर्टला जाते, पण मी कधीच असं बोलत नाही की तुम्ही मला सबस्क्राईब रिटर्न करा, कारण की हा शब्द मी कधीच कुणाला वापरलेला नाही. सुरुवातीला जेव्हा तुम्ही नवीन यूट्यूबर असताना लाईव्ह घेताना काय करायचं, कधीच कुणाला बोलायचं नाही तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही त्यांच्याशी छान गप्पा केल्या, तुम्ही त्यांना छान रिप्लाय दिला, तर ते काय करणार, तुम्हाला ऑटोमॅटिक लाईक करणार, सबस्क्राईब पण करणार आणि व्यक्ती बोलणार की अरे खूप छान आपल्याला ही व्यक्ती रिप्लाय देते, म्हणून ते अजून तुम्हाला कमेंट करणार आणि तुम्हाला अजून ते सपोर्ट करत करत जाणार की तुमचं मॉनिटाईज होईपर्यंत ते तुमचं चॅनल सोडणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला अशी माहिती तुम्हाला उपयोगी पडेल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.